मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील मानिवली वाडी येथे नुकतंच भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा, ठाणे जिल्हा एकता मंच, कल्याण ग्रामीण, श्रमजीवी संघटना कल्याण तालुका यांच्या संयोजनाने येथील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमासाठी गौरीपाडा कल्याण येथील सामाजिक महिला कार्यकर्ता अश्विनी आनंद शेलार यांचं सौजन्य लाभलं। या कार्यक्रमासाठी कल्याण तालुका संघटना सचिव सुवर्णा कोट, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या नीरा वाघे, श्रमजीवी संघटना कल्याण तालुका महिला संघटना सचिव अनिता वायडे, कल्याण तालुका महिला अध्यक्ष रुपाली वाघे, मानिवली गावच्या ग्रामपंचायत सदस्या पार्वती बगळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गौरा वाघे, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या नीरा वाघे तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते। छत्री वाटप केल्याबद्दल यावेळी सुवर्णा कोट, अनिता वायडे तसेच रुपाली वाघे यांनी भरत दळवी यांचा सत्कार केला, त्यांचे आभार मानलेत। भविष्यामध्ये सुद्धा भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा आणि ठाणे जिल्हा एकता मंच, कल्याण ग्रामीण यांच्या माध्यमातून मुरबाड, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ भागात समस्त आदिवासी बांधवांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवणार असल्याचं भरत दळवी यांनी सांगितलं। मध्ये सुद्धा त्यांनी प्रत्येकाला छत्री दिली आणि मग त्यांनी मला सांगितलं का सर तुमचे भरपूर कार्यक्रम चालू असतात, तर आम्हाला तुम्हाला काही मदत करता येईल का तुमच्या मंचला। त्यांना मी सांगितलं तुम्हाला जी मदत करता येईल ती करू शकता। तर त्यांनी मला या ठिकाणी मागणी केल्याप्रमाणे 20 छत्र्या दिल्या आणि त्या छत्र्या आता कुठे वाटायच्या म्हणून बरेच दिवस नियोजन सुरू होतं, परंतु अनिता ताईंनी मला तात्काळ यादी पाठवली आणि त्या यादीप्रमाणे आज अश्विनी आनंद शेलार राहणार गौरीपाडा कल्याण यांच्या सौजन्याने आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कल्याण तालुक्याच्या सचिव सुवर्णाताई कोट, या वस्तीमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या नीराताई वाघे, तसेच महिला संघटनेच्या सचिव कल्याण तालुका श्रमजीवी संघटना अनिताताई वायडे, महिला तालुका अध्यक्षा रुपालीताई वाघे, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले तालुका अध्यक्ष त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभणार होती, परंतु काही अडचणीमुळे ते आले नाहीत। मस्कलगावचे वासू वाघे, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मानिवली ग्रामपंचायतीच्या सदस्या पार्वतीताई बगळे, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले बाबा गौऱ्या शिवा वाघे, ज्येष्ठ नागरिक, आणि मानिवली गावाच्या या वाडीमध्ये राहणारे माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्र, या वाडीमध्ये राहणारे सर्व महिला, नागरिक, ग्रामस्थ, आपण सर्वांना प्रथमतः मी मनापासून आपले स्वागत करतो। मी शिक्षक आहे, शारदा मंदिर हायस्कूल कल्याण या शाळेमध्ये पत्रकार सुद्धा आहे, मी सामाजिक काम करतो, नाटकामध्ये काम करतो, तसेच मुरबाड, कल्याण, भिवंडी तालुका, ठाणे जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये सूत्रसंचलनाच्या कार्यक्रमाला मला बोलावलं जातं, परंतु गेली अनेक वर्ष मी हे सामाजिक काम करतो, कारण मी त्या परिस्थितीतून गेलेलो आहे। म्हणजे मी 12वी नंतर हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, 10वी नंतर मी गावातली जनावरं वळलेली आहे आणि त्यामुळे त्या परिस्थितीची मला जाणीव आहे आणि म्हणून शिक्षकी पेशा सांभाळून, म्हणजे आता संध्याकाळची वेळ होती, शाळा सुटलेली आहे, शिक्षक घरी आल्यावर आराम करतात, दमलेले असतात, कारण 12 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत त्यांना बोलावं लागतं, शिकवावं लागतंय। मी कधीच दमत नाही, कारण मला सवय झालेली आहे आणि त्यामुळे आता जरी मी आलो घरी तरी मी तात्काळ आपल्याला मानिवलीच्या वाडीमध्ये जायचंय, मुलांना काहीतरी मदत करायची। त्या दिवशी मी सकाळी 7 वाजता निघालो आणि बदलापूरच्या पुढे सरगाव नावाचं गाव आहे, जंगलामध्ये, आणि रोड कठीण आहे फार, तिथे मी 9 वाजता पोहोचलो। म्हणजे पाऊस इतका होता का कोणीच जाऊ शकत नाही, एवढा पाऊस होता, तरी सुद्धा तिथे जाऊन वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवला। आणि त्यामुळे आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला धोका नसतो आणि त्यामुळे आज या मानिवलीच्या वाडीमध्ये विद्यार्थ्यांना आपण छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राबवत असतो। मुरबाड तालुक्यात थिदबी गावाला एक मुलगा आहे, तो डोंगर कडे चढतो, त्याचा सुद्धा आपण एका कार्यक्रमामध्ये सत्कार घडून आणला होता। इकडे मुरबी पाडा आहे, त्या मुरबी पाड्याला सुद्धा महिलांना साडी पातळ वाटपाचा एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता।
अनेक आदिवासी पाडे वाडे आहेत मुरबाड तालुक्यामध्ये, कल्याण तालुक्यामध्ये, अंबरनाथ भागात. तिथे मला कार्यक्रमाला बोलावलं जातं आणि जशी जशी काही मदत करता येईल तशी तशी मदत करण्याचं मी काम करत असतो. आज आपल्या आदिवासी वस्तीमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर आदिवासी बांधवांवर म्हणजे अगदी जुन्या काळापासून अन्याय होत आलेला आहे आणि तो अन्याय आपण सहन न करता आपल्याला न्याय कसा मिळायला पाहिजे यासाठी आपण आंदोलन करतो, मोर्चे काढतो, अधिकाऱ्यांना निवेदन देतो. मला वाटतं 2 दिवसापूर्वीच मी विवेक पंडितांचं एक भाषण ऐकलं. विवेक पंडित राज्याची चन्ने साहेब आणि पूर्ण संघटना मला त्या ठिकाणी आमंत्रित करत असते आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मी जाण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर हे मानिवली गावाच्या आदिवासी वस्तीमध्ये कोरोनाचा काळ तेव्हा सुरू होता आणि त्यावेळेला इथे ब्लँकेट वाटपाचा सुद्धा एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये आपण इथे नागरिकांना अन्नदान वाटप सुद्धा केलं होतं. हे 2 कार्यक्रम केले होते आणि आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून हा छत्री वाटपाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुलांना शिकण्यासाठी दप्तराची गरज असते, वह्यांची गरज असते, पुस्तकांची गरज असते. परंतु पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, दप्तर भिजेल, पुस्तक भिजेल आणि सगळं साहित्य भिजेल. मग ते वाचवण्यासाठी एक छत्रीची गरज आपल्याला असते आणि त्यामुळे ती सुद्धा फार महत्वाची आहे. बरेच लोक रेनकोट वापरतात पण छत्री ही आपली जुनी वस्तू आहे. मग तो ज्येष्ठ माणूस असो, महिला असो किंवा लहान मुलं असो, प्रत्येक जण एक छत्री वापरत फिरत असतो पावसाळ्यात आणि त्यामुळे आपल्या मुलांना छत्री मिळाली पाहिजे यासाठी आज या ठिकाणी हा छत्री वाटपाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. खरं तर गेल्याच आठवड्यामध्ये कल्याणला एक कार्यक्रम संपन्न झाला. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.